मॅरिनेट करायला ठेवलाय, जे मसाले दाखवले तेच मसाले। मैरिनेटेड फिश जो है 15-20 मिनट्स रखी थी और ये आप देख सकते हो पूरी मैरिनेटेड है। हम इसको यहाँ पे हमने जो कोल रखा था इसको अभी भरपूर टाक। हा शुभम भाऊ, तर अतिशय क्वालिटी असा विषय झालाय हो। खाताना असलं भारी वाटतंय ना, जीव ठेवल्या क्वालिटी वाटते एकदम, असं नाही मनाला एकदम असं प्रसन्न वाटते। एवढं क्वालिटी असं तुम्ही बनवलेलं आहे। आणि पहिल्यांदाच असा विषय मी खातोय, पहिल्यांदाच असं बार्बिक्यू खातोय माशाचं। ह्याच्या आधी मी कधी बघितलं बी नव्हतं। ह्याच्या आधी फक्त चिकनचं बार्बिक्यू वगैरे खाल्लंय, पण पहिल्यांदाच मी बघतोय की माशाचं बी बार्बिक्यू होतं। खरंच भारी आहे, तुम्ही ट्राय करा। आज पहिल्यांदाच आम्ही बघितलं। टेस्ट चिकन तंदूर सारखी सेम टेस्ट आहे। म्हणजे आता ह्यात सांगायचं म्हणजे अशी टेस्ट कधी घेतली नव्हती। कसं लागतंय चवीला? गोड, तिखट, आंबट काय? भारी आहे भाऊ, एकदम व्यवस्थित झाला आज। फ्रेश, एकदम फ्रेश एकदम फ्रेश। मिळेल का कुठे हॉटेलमध्ये? काय कुठे? कुठंच नाही भेटणार भाऊ। तलाव पण आपलाच आहे, तुम्ही पण आपलेच आहे। एवढे लांब ना आले, एवढी क्वालिटी चांगली चारली आम्हाला, बस ओके वाटतं सगळं। दादा धन्यवाद, थँक्यू सो मच। मुराद भाई, थोडा आप भी टेस्ट कर। मी एवढी सगळी मेहनत केली आहे आणि हा बार्बिक्यू मासा माझ्या पुढे सर्व केलाय, याबद्दल मी तुम्हाला आधी थँकफुल करतो। मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आज एवढी मेहनत करून माझ्यासाठी एवढं कष्ट करून एवढं बार्बिक्यू करताय। आणि मी तर ॲक्च्युली मासा खात नाही, पण तरी आज तुमच्यासाठी एक बाईट खाऊन मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देतो। अगदी ऑसम, ॲज इट इज रिअल तंदुरी चिकन सारखंच झालंय। मी सांगतो की यापुढे रामभाऊ आणि आपले शिवराज भाऊ यांना विसरू नका, चॅनलला लाईक करा,